मैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तर बघा, आता सध्या समाज कल्याणचे पेपर पण येत आहेत, तर त्याच्यात बुद्धिमत्ता हा विषय आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर चला प्रश्न बघू. आता दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर आता संख्या एक लक्ष देऊन बघा तुम्ही, कमी जास्त झालेल्या आहेत. तर ह्याच्यात एक तर गुणाकार असेल, एक तर बेरीज असेल. तर बघू आता ह्याच्यातमध्ये काय केले. तर बघू आता 12 गुणुले 5 करू. 12 पंचे 60, हे 60 आलं. तर 60 प्लस 5 करू, किती झाले? 65 आलं. आता 65 तर इथं गुणाकार बेरीज, परत आपण गुणाकार करू. 5 5 25, 25ला 5 हातचे आले 2, 5 सक्क 30 आणि 2 हे 32 हे आलं. आता 325 तर गुणाकार झाला. आता इथं बेरीज केले. 5 आणि 5 10ला 0 हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 3ला 3, 330 आलं. आता इथं बेरीज झाली आहे, तर इथं गुणाकार करावा लागेल. गुणुले 5, 0ला 0, 5 त्रिक 15ला 5 हातचा आला 1, 5 त्रिक 15 ने 16, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणची संख्या येईल? तर 1650. आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, जर अधिक म्हणजेच भागाकार, भागाकार म्हणजे अधिक. तर आपण बघू आता हे समीकरण मांडू. 32 अधिक म्हणजे भागाकार भागिले 16. तर भागाकार म्हणजे बेरीज अधिक 24. तर इथं वजाबाकी म्हणजे गुणाकार गुणुले 8 आणि गुणाकार म्हणजेच वजाबाकी वजा 180. तर आता हे समीकरण आहे. तर बघा, भागू कंचे बे व म्हणजे अगोदर भागाकार गुणाकार कंसाचा, बरं का, हे कंसात जर असतील भागाकार गुणाकार तर कंसाचा अगोदर भागाकार गुणाकार करायचा. बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी, म्हणजे अगोदर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी करायचं. तर इथं भागाकार आहे, गुणाकार, ह्या दोघांचा भाग 16 1 16, 16 दुनी 32, ह्या 24 8 192, ह्या 192 प्लस 2 194 वजा 180, या दोघांची वजाबाकी किती येते? 14. तर आपलं उत्तर आहे 14. चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, जर P म्हणजेच गुणिले, Q म्हणजे भागाकार, R म्हणजे वजाबाकी आणि S म्हणजेच बेरीज, तर हे समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर आता इथं S म्हणजे काय सांगितलं आहे? बेरीज. परत S म्हणजे बेरीज, P म्हणजे गुणुले, R म्हणजे वजाबाकी, S म्हणजे बेरीज आणि Q म्हणजे भागिले. तर आपण हे समीकरण मांडून घेऊ. 32 अधिक 32 किती झाले? 32 आणि 32 64. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज 24 आणि 24 48, ह्या दोघांमध्ये बेरीज आहे 48. ठीक आहे. P म्हणजे गुणाकार गुणुले 2, परत R म्हणजे वजाबाकी सांगितले वजा 60, S म्हणजे बेरीज 108 भागिले 2. तर काय सांगितले आपल्याला? कंसाचा, जे कंसाचा आहे ते सोडून घेतलं आपण, 64 48 आलं. परत आता भागाकार बे पंची 10, बे चोक 8, 54 आलं. हे लक्षात ठेवा, भागू कंचे बे व म्हणजे भागाकार गुणाकार कंसाचा गुणाकार जे असेल कंसामध्ये, परत बेरीज आणि नंतर वजाबाकी सगळ्यात शेवटी. आता ह्या दोघांचा गुणाकार 64ला 64 अधिक 8 1 8 दुनी 16ला 6 हातच्या आला 1, 4 बेचोक 8 आणि 1 9, 96 वजा
60 अधिक 54. तर आता बेरीज करायची. ह्या दोघींचा बेरीज होते 160. आता ह्या दोघांची बेरीज, पण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजाबाकी, त्याच्यामुळं वजा करावं लागेल. 160 मधून 54 गेले, 6 राहिले, वजा 6. 160 मधून 6 गेले 154, म्हणजे आपलं उत्तर आहे 154. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ए हॅश बी म्हणजेच ए ही बीची आई आहे, ए वजा बी म्हणजेच ए हा बीचा भाऊ आहे, ए गुणिले बी म्हणजेच ए ही बीची पत्नी आहे, आणि ए बरोबर बी म्हणजेच हे बीचे वडील आहे. तर आपल्याला हे समीकरण सोडवल्यानंतर नातं काय, यसची नातं काय आहे हे विचारलं आहे आपल्याला. तर बघू आपण आता नातं काय आहे. बघा, यन वजा पी, यन वजा पी म्हणजे यन हा पीचा भाऊ आहे. यन हा कुणाचा भाऊ आहे, पीचा भाऊ आहे. म्हणजे यन हा काय झाला, पुरुष झाला. हे भाऊ, पीचा भाऊ कोण आहे, यन. तर पुढे काय, पी हॅश यस, पी ही यसची आई आहे. यसची आई कोण आहे, तर पी, म्हणजे ही स्त्री झाली. आणि यस आई, यसची आई कोण आहे, ही पी आहे. पुढे काय आहे, यस गुणुले टी, यस ही टीची पत्नी आहे. यस ही कोणाची पत्नी आहे, तर टीची पत्नी, म्हणजे हे पण स्त्री झाली, टीची पत्नी आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, यनचे यशची नाते काय आहे. बघा, यशची आई कोण आहे, पी, आणि पीचा भाऊ कोण आहे, यन. म्हणजे आता मामा होऊ शकतो, यशचा मामा यन आहे, पण आपल्याला तसं विचारलं नाही, मामा ऑप्शन दिलंच नाही. पण आईचा भाऊ हा मामा होऊ शकतो ना, म्हणजे मामाच. तर आपलं उत्तर काय आहे, आईचा भाऊ, जे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, सी हा यफचा मुलगा आहे. सी कोणाचा मुलगा आहे, यफचा मुलगा आहे. तर काय, यफ हा पुरुष झाला. आपण चौकोनात घेऊ पुरुष. पुढे काय आहे, यफ हा ईचा भाऊ आहे. ईचा भाऊ कोण आहे, यफ, म्हणजे हा पण पुरुष झाला. हे भाऊ कोणाचा आहे, ईचा भाऊ. पुढे काय, ई हा जीचा मुलगा आहे. जीचा मुलगा कोण आहे, ई, म्हणजे हा पण पुरुष झाला, जीचा मुलगा. पुढे आहे, जी ही यचची पत्नी आहे. यचची पत्नी कोण आहे, जी आहे, म्हणजे ही लेडीज, स्त्री झाली. यचची पत्नी म्हणजे हा पुरुष झाला. तर सीचे यचशी नाते काय असेल. तर बघा, आता हे दोघं भाऊ आहेत. भाऊ म्हणजे हे दोघं पती पत्नी. तर या दोघांचे मुलं कोण आहेत, यफ आणि ई आहे. आणि यफचा मुलगा कोण आहे, सी, म्हणजे काय झालं नातं, यचच्या काय विचारलं आहे, सीचे यचशी नाते काय. तर हे मुलाचा मुलगा आहे, सी कोण आहे, यचच्या मुलाचा मुलगा आहे. एक तर नातू म्हणू शकतो आपण, पण इथं ऑप्शनमध्ये दिलं नाही. ऑप्शनमध्ये काय म्हटलं आहे, मुलाचा मुलगा. तर हे मुलाचा मुलगा म्हणजेच नातू. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, हायड्रोमीटर या शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमालानुसार त्याच्या आधी येणाऱ्या अक्षराने बदलले आणि नंतर अशा प्रकारे तयार झालेल्या सर्व अक्षरांची वर्णमाला क्रमाने रचना केली तर अशा प्रकारे तयार झालेल्या अक्षरांच्या नवीन गटात पुढीलपैकी कोणते अक्षर उजवीकडून 5वे असेल. उजवीकडून म्हणजे उजवी बाजू आणि हे डावी बाजू. तर बघा, आता हायड्रोमीटर याची अक्षर इंग्रजी वर्णमालानुसार त्याच्या आधी येणाऱ्या अक्षराने बदलावे. म्हणजे याच्या आधीचा अक्षर कोणचा आहे, तर जी. आपण हे लिहू अगोदर, HYDR
O M E T E R. तर याच्या अगोदर काय येते? जी. तुम्ही ABCD लिहून बघा आणि मग हे प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. तर वायच्या अगोदर काय येते? X. डीच्या अगोदर C. आरच्या अगोदर Q. ओच्या अगोदर N. एमच्या अगोदर L. ईच्या अगोदर D. टीच्या अगोदर S. ईच्या अगोदर D आणि आरच्या अगोदर Q येते. तर आपण हे बदललो. पुढे काय म्हटलं आहे? तर अशा प्रकारे तयार झाल्या सर्व अक्षरांची वर्णमाला क्रमाने रचना केली. परत ABCD नुसार ह्याची अरेंजमेंट करायची आहे. तर ABC C येते. Cच्या नंतर D आहे. डीच्या नंतर डबल D आहे याच्यात. डीच्या नंतर परत G येईल. Gच्या नंतर L. Lच्या नंतर N. O नाही. P नाही. S नाही. Q आहे. Q डबल आहे. Q झाल्यावर S आणि नंतर शेवटला काय ते X. तर काय विचारलं आहे? उजवीकडून 5वे अक्षर विचारले आहे. तर उजवी बाजू ही आहे. 1 2 3 4 5, म्हणजे 5वा अक्षर कोणचं आहे? N, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खालील संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. तर हे डावी बाजू सांगितली यांची आणि हे उजवी बाजू. तर आपल्याला काय विचारलं आहे? तर ह्या दोन चिन्हांच्या दरम्यान किती समसंख्या आहेत आणि त्यांची बेरीज केल्यास एकूण उत्तर किती येईल? आता हे दोन चिन्हांच्या दरम्यान संख्या ह्या आहेत. कोणच्या? 5 6 3 8 7 2 3 5 7. दरम्यान समसंख्या आता ह्याच्यात 6 आहे. 6च्या नंतर 8 आहे. 8च्या नंतर 2 आहे आणि नंतर नाहीत संख्या. तर यांची बेरीज येते 16. तर यांच्या काय म्हटलं आहे? बेरीज केल्यास एकूण उत्तर किती येईल? आणि एकूण संख्या पण विचारलं आहे. एकूण संख्या आहेत 3. समसंख्या किती आहेत? 3 आणि त्यांची बेरीज आहे 16, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 13 78 56 6 या संख्येतील प्रत्येक विषम अंकामध्ये 1 मिळवला आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा केला, तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येतील सर्वात मोठा अंक आणि सर्वात लहान अंक यांच्यामध्ये किती फरक असेल? तर आता हे संख्या लिहू आपण. 3 7 7 8 5 6 आणि हे 4. आता विषम संख्यामध्ये काय? 1 मिळवायचं आहे. तर हे विषम संख्या, एक विषम संख्या, ह्याच्यात 1 मिसळलं 2 झालं. 3 पण विषम संख्या आहे, ह्याच्यात 1 मिसळला 4 झाले. 7 पण विषम संख्या आहे, 7 आणि 1 8 झालं. 8 ही समसंख्या आहे. समसंख्यामधून 2 वजा करायचं आहे. 2 वजा केले तर 6 झाले. 5 विषम संख्या आहे, म्हणजे 1 ॲड करायचं, 6 झाले. समसंख्या आहे 6, तर वजा 2 4 झाले. 4 पण समसंख्या आहे, वजा 2 2 झाले. तर काय म्हटलं आहे? प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येतील सर्वात मोठा अंक 8 आहे आणि सर्वात लहान अंक आहे 2. तर यांच्यातील फरक म्हणजेच वजाबाकी, तर किती आहे? 6, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेवर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? आता तुम्हाला मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही अशा प्रकारच्या गणितासाठी ABCD अशा प्रकारे लिहून N हे क्रमांक द्या, म्हणजे तुम्हाला गणित सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल. तर बघा, आता प्रश्नचिन्हाच्या जागी विचारलं आहे की कोणता येईल? तर E G I
त्यानंतर कोणचा आहे के एम ओ क्यू एस यू डब्ल्यू वाय ए. तर आता बघा ह्याच्यात 6 ई हा किती नंबरला आहे तर 5 नंबरला आहे आणि के आहे 11 नंबरला. जर आपण ह्याच्यात +6 केलो, 6 आणि 5 11, म्हणजे 11 नंबरला काय घेतला आहे के घेतला आहे. परत ह्या दोन्हीमध्ये बघा जी आहे 7 नंबरला आणि यम आहे 13 नंबरला. ह्याच्यात पण जर 7 आणि 6 किती झाले 13 नंबरला यम, म्हणजे ह्याच्यात पण 6 मिक्स केला आहे. आणि आय आहे 9 नंबरला आणि ओ आहे 15 नंबरला. तर ह्याच्यामध्ये पण 6 मिसळ आहे. 9 6 15, म्हणजे 15 नंबरला ओ आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकामध्ये 6 मिक्स करत गेला आहे, म्हणजे पुढचे अक्षर तयार झालेलं आहे. आता क्यू आहे, बघू आता शेवटचं डब्ल्यू आहे किती नंबरला आहे. डब्ल्यू हा 23 नंबरला आहे. 23 आणि 6, तर 23 आणि 6 29 होतात. पण 29 नंबरपर्यंत आपल्या अक्षरमालिका आहेत का इंग्रजी, फक्त 26 पर्यंतच आहेत. तर 26च्या पुढे जर आपण 3 अक्षर पुढे गेलो, 26च्या पुढे ए बी सी, म्हणजे 3 नंबरला काय येते सी येते. म्हणजे आता 29 नंबरला काय घेतलं आहे तर सी, म्हणजे डब्ल्यूच्या नंतर सी. वाय किती नंबरला आहे, वाय आहे 25 नंबरला. तर आता ह्याच्यामध्ये जर आपण 25मध्ये 6 मिक्स 31 होतात. पण 31 आपली अक्षर इंग्रजी वर्णमाला फक्त 26 पर्यंत आहे. तर 26च्या पुढे 5 घर जर पुढे गेलो आपण, सी डी ई एफ जी, तर 5 घर हे 3 4 5, म्हणजे 5 नंबरला कोण आहे ई. आता ए आहे 1 नंबरला आणि 1 मध्ये 6 मिसळलं 7 झाले, 7 नंबरला येते जी, म्हणजे इथं जी. तर कोणचं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणते अक्षर येईल, सी एफ जी, जे आपला उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, डावीकडून उजवीकडे क्रमाने ठेवल्यास खालीलपैकी कोणता अक्षरगट खाली दिलेली मालिका पूर्ण कर. तर आपण ह्याच्यात 4 4चा गट पाडू. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. गट पाडलं तर आपण लिहून घेऊ. आता पहिल्या गटात यम एन ओ पी, हे दुसरा गट यम एन ओ पी, सेमच आहे. तर इथं नाही काहीच, एन आहे ओ आहे पी आहे. परत इथं काहीच नाही, एन आहे ओ आहे पी आहे, तिसरा गट. आता चौथा आणि हा 5वा शेवटचा गट काय, यम आहे, इथं नाही काहीच, ओ आहे, इथं पण काहीच नाही. तर आता ह्या सिरीज लक्ष घ्या, यम एन ओ यम एन ओ यम एन ओ, ही 4ची सिरीज पूर्ण केलं आहे. तर इथं काय येईल, यम येईल, परत यम येईल, इथं यन येईल आणि इथं पी. म्हणजे आपण काय काय घेतलो, यम घेतलो, परत यम घेतलो, यन घेतलो आणि शेवटी पी घेतलो. म्हणजे आपली हे वर्ण अक्षरमालिका पूर्ण करण्यासाठी काय, यम यम एन पी, म्हणजे आपलं उत्तर आहे ही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.